फ्रेंड्स, मी शुभांगी साळवे. नाट्यरंगनच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रसिक हो, आता वळूयात नाटकाकडे. सध्या रंगभूमीवर ऑल द बेस्ट 2 हे नाटक खूप गाजतंय. ह्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांचा दमदार अभिनय तर आहेच, पण त्याचबरोबर अफलातून कॉमेडी हेही एक आहे. ह्या नाटकामध्ये आंधळा, मुका आणि भैरा हे कॅरेक्टर ज्यांनी प्ले केले आहेत, याचबरोबरच नाटकाचे दिग्दर्शक देवेंद्र प्रेम ह्या सगळ्यांनी राष्ट्र टीमशी गप्पा मारल्यात. माझं नाव मयुरेश पेम आणि माझ्याबरोबर आहे आज ऑल द बेस्ट 2 या नवीन मराठी नाटकाची टीम. मी ऑल द बेस्ट 2 या नाटकात बहिऱ्याची भूमिका करतो आणि त्याचं नाव आहे चंद्रकांत, जो दिग्दर्शक आहे. या नाटकाची कॉन्सेप्ट आहे आंधळा, मुका, भैरा हे नाटक करतात. सो ही वन लाईन आहे आणि त्याच्यावरती आमचं अख्खं नाटक आहे. माझा एक्सपिरियन्स नाटकाबद्दल सांगायचं झालं तर आमचा हा वर्कशॉप होता. माझ्यासाठी हा वर्कशॉप होता. आधी आम्ही 2 महिने रोज 10 ते 10 तालीम करायचो. पहिल्या दिवशी दडपण होतं की एवढा मोठा ऑल द बेस्ट 1ने पल्ला गाठला आहे, तर ऑल द बेस्ट 2 कसं असेल. पण ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही सर, तुम्ही स्क्रिप्टमध्येच जिंकलात. स्क्रिप्टच पहिल्यापेक्षा उजवी आहे. आणि आता परफॉर्मन्स म्हणजे सादरीकरण, तर आम्ही 2 महिने खूप तालीम केली. कॅरेक्टरायझेशन्स, कॅरेक्टर्स, ती आंधळा, मुका, बहिरा कशी वेगळी असतील पहिल्या ऑल द बेस्टपेक्षा, पहिल्याच्या सगळ्या भाषांच्या ऑल द बेस्टपेक्षा आंधळे, मुके, बहिरे या ऑल द बेस्टमध्ये कसे वेगळे बघायला मिळतील याचा आम्ही प्रयत्न केला. इम्प्रोव्हायझेशन्स केले बरेच आणि त्यातून हळूहळू आम्हाला मिळत गेले जागा आणि हळूहळू ते नाटक आम्ही बांधत गेलो. या नाटकात दुसरं पात्र म्हणजे आंधळा, जो ॲक्टर आहे, खरा पण ॲक्टर आहे, पण नाटकातही ॲक्टर आहे आणि आपल्या सगळ्यांचाच लाडका, माझाही लाडका कोस्टार अभिनेता सनीभूषण मुणगेकर. तो त्याच्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला सांगेल. सनी. थँक्यू मयुरेश. कॅमेरा बरोबर 12 वाजता आहे. 12 वाजता? हा, ओके. म्हणजे 12 वाजले नाही आहेत? नाही, माझे 12 वाजले नाही. मी आता 3 वर आहे. हां, 3 वर. मग अजून जरा सरकव. ओके, 12. नमस्कार, मी सनीभूषण मुणगेकर. मी या नाटकात आंधळ्याची भूमिका करतोय. ऑल द बेस्ट 2 हे नाटक ओरिजिनल ऑल द बेस्टपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे आणि हे सरांनी सिद्ध करून दाखवलं आहे की त्यांची लेखणी इतिहास घडवायला चाललेली आहे आणि पुन्हा एकदा एक नवा इतिहास घडणार आहे. माझा जो दुसरा मित्र आहे अरे हा हाच तो. हा नाटकात मुक्याची भूमिका करतो, पण आता तो बोलणार आहे. हां, नमस्कार, माझं नाव अभिजित पवार. मी याच्यामध्ये मुक्याची भूमिका करतो, जो नाटकातला लेखक आहे. म्हणजे पहिल्यांदा असं कॉमेडी काम करतो आहे आणि काहीही शब्द न बोलता फक्त चेहऱ्याने आणि संपूर्ण अंगाने एक्सप्रेस होणं हे फार कठीण होतं माझ्यासाठी. पण आमचे दिग्दर्शक देवेंद्र प्रेम यांच्यामुळे खूप ते सोपं झालेलं आहे. माझं नाव सिद्धेश प्रभाकर आणि ऑल द बेस्ट 2 या नाटकात मी राजन हे कॅरेक्टर करतो आहे. राजन बेसिकली एक टेलिव्हिजन स्टार आहे, जो चंदू, दिलीप आणि विजय यांच्या एकांकिकेत काम करायला म्हणून आला आहे. त्याच्या मैत्रीसाठी, त्याच्या प्रेमासाठी म्हणून तो इथे काम करायला आला आहे आणि इथे येऊन तो या लोकांना भेटतो. काही अडचणी येतात, काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ते सगळे तो क्रिएट करतो आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून हे 3 दिग्गज अभिनेते त्या एकांकिकेतले कसा मार्ग काढतात आणि कसा राजनला हरवतात, बेसिकली याच्यावर हे कॅरेक्टर जातं. आता मी
आमचे दिग्दर्शक लेखक देवेंद्र पेम, आमच्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक देवेंद्र पेम यांच्याकडे माईक देतो. ऑल द बेस्ट टू हे नाटक करताना खूप धमाल आली, खूप मजा आली. ह्या व्यतिरिक्त कुठच्याही टीमबरोबर मी काम करूच शकलो नसतो. म्हणजे हे अगदी प्रॉपर कास्टिंग मला ह्याही नाटकाला मिळालं आहे आणि त्यामुळे मला खूप खात्री आहे की हे नाटकसुद्धा ऑल द बेस्ट सारखंच खूप लोकांना आवडेल आणि खूप ते याही नाटकाचे खूप प्रयोग होतील, खूप चांगले चांगले रेकॉर्ड्स होतील. जेवढे तुम्ही ऑल द बेस्टमध्ये हसलात त्याच्यापेक्षा तुम्ही दुप्पट या नाटकात हसाल याची माझी खात्री आहे. सो प्रेक्षक हो, हा होता नाट्यरंजनचा आजचा एपिसोड. तुम्हाला तो कसा वाटलाय ते आम्हाला ह्या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता वेळ झाली आहे माझी इथेच थांबण्याची, पण तुम्ही पाहत रहा राष्ट्रीय मराठी.